अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2 फेब्रुवारी वार सोमवार या दिवशी आहे गुरुप्रतिपदा आणि या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंसाठी सेवा करायची आहे. हा खूप सुंदर दिवस आहे बघा. आणि मी नेहमी सांगते तुम्हाला की विशिष्ट दिवशी आपण जेव्हा विशिष्ट अशी सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं. आता गुरूंची सेवा बघा, आपल्या पाठीमागे किंवा आपल्या डोक्यावर गुरूंचा हात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरूंची सेवा आपल्याकडनं घडणं किंवा गुरु आपल्या पाठीशी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा गुरु आपल्या पाठीशी असतात तेव्हा कुठलीही वाईट शक्ती, कुठलीही वाईट व्यक्ती, कुठलीही नकारात्मक शक्ती आपलं काहीच बिघडवू शकत नाही. लक्षात घ्या, जेव्हा गुरु आपल्या पाठीशी असतात, आपल्या पाठीमागे गुरुबळ असतं, तेव्हा आपलं कोणीही काही वाईट करू शकत नाही. इतकी ताकद असते या गुरूंच्या सेवेमध्ये. आणि बघा, गुरु हे असे आहेत ना की ते आपल्याला देवापर्यंत पोहोचवत असतात. म्हणजे बघा, आपण देवांची सेवा अशी जर केली तर ती लवकर आपल्याला फळ देत नाही. पण जेव्हा आपण गुरूंची सेवा करायला सुरुवात करतो तर त्या सेवेमुळे आपण आपल्या देवापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला तितक्याच पटीने लवकर मिळते आणि जास्त मिळत असते. थोडक्यातच काय, की गुरु आपल्याला देवापर्यंत पोहोचवत असतात. आपली जी काही सेवा आहे ती आपली देवापर्यंत पोहोचत असते. बघा, केंद्रातही नेहमी सांगितलं जातं की देव जर तुमच्यावर रागवले तर तुम्हाला गुरु वाचवत असतात, पण गुरु जर रागवले तर तुमचं देवसुद्धा काहीच करू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या की गुरु आपल्या पाठीशी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. गुरूंचं खूप महत्त्व आहे. आपल्या केंद्रात नेहमी सांगतात की गुरूंची सेवा करा. गुरूंच्या सेवेमुळे आपले प्रारब्ध नष्ट होतात, आपले भोग कमी होत जातात, आयुष्य सुकर होत जातं, आपल्याला एक सुख शांती लाभते, समाधान प्राप्त होतं, आपण समाधानी आयुष्य जगायला लागतो. आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत बघा, आपल्याला खूप अपेक्षा असतात माणसांना की मला हे हवं ते हवं, पण जेव्हा आपण गुरूंची सेवा करतो ना तेव्हा त्या अपेक्षा कुठे ना कुठे आपल्या कमी होत जातात. आपल्याला वाटायला लागतं की नाही, मी जगातला सगळ्यात सुखी आणि समाधानी व्यक्ती आहे, माझ्याकडे सगळं काही आहे आणि आपले गुरु आपल्याला सगळं सुख प्राप्त करून देत असतात. इतकी ताकद त्यांच्या सेवेमध्ये आहे. म्हणून लक्षात घ्या की जरी तुम्ही अजूनपर्यंत गुरूंची सेवा करत नसाल तर नक्कीच गुरूंची सेवा करायला सुरुवात करा. तुम्ही कोणालाही गुरु माना, असं नाही म्हणत की तुम्ही स्वामींनाच माना, पण बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्या हातामध्ये सगळं जग आहे, सगळं अख्खं ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ म्हणजे सेवा आपण जेव्हा करतो आणि तेच सगळं काही आहे. कुठलाही देव असो, देवता असो, स्वामींनी बघा अनेक भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार कोणाला श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे, कोणाला अन्नपूर्णा मातेच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. म्हणजे आपले स्वामी सगळं काही आहे. जेव्हा आपण त्यांची सेवा करतो ना किंवा आपण कुठल्याही देवाची सेवा करतो तेव्हा ती त्यांच्यापर्यंतच पोहोचत असते. म्हणून लक्षात घ्या की तुमच्या मनाने तुम्हाला जो कोणता गुरु करायचा असेल तो तुम्ही गुरु माना आणि गुरूंची सेवा करायला लागा. जेव्हा आपण गुरूंची सेवा करायला लागतो तेव्हा खरंच सांगते, आपलं आयुष्य उजळत जातं, आयुष्य सुखकर होतं आणि आपण एक आनंदी आयुष्य जगू शकतो. अनुभव घेऊन बघा, मनापासून सेवा करायला लागा, नक्कीच तुम्हाला अनुभव. तर असो, 2 फेब्रुवारीला आहे गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदा या दिवशी अर्थातच आपल्याला आपल्या गुरूंसाठी सेवा करायची आहे. आपले स्वामी जे आहेत, आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते दत्त महाराजांचाच अवतार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि आपल्याला त्या दिवशी गुरुशब्द ग्रंथातील 2 अध्याय वाचायचे आहेत. ते अध्याय कोणते आहेत, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि नक्की तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे, लक्षात घ्या. तर 2 फेब्रुवारीला तुम्हाला सकाळी पहाटे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून 3 वाजेपासून ते दुपारी 4पर्यंत आपल्याला हा ग्रंथ वाचायचा असतो. आणि या ग्रंथातील तुम्हाला या दिवशी 2च अध्याय वाचायचे आहेत. अध्याय कोणते वाचायचे आहेत, 51 आणि 52. बघा, ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे, ज्यांनी हा ग्रंथ पठण केला आहे त्यांना माहीत आहे की बघा, या दिवशी श्री गुरु कर्दळीवाणातून गुप्त झाले होते. श्री गुरु आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी त्यांनी हा निर्णय घेतला होता. श्री गुरूंनी आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी समाधी न घेता त्यांनी गुप्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपण श्री शैलयात्रेला जात आहोत असं सांगितलं आणि ते कर्दळीवनातून गुप्त झाले होते. आणि त्यांनी आपल्या भक्तांना सांगितलं होतं की मी जेव्हा गुप्त होणार तेव्हा मी तुम्हाला प्रसादाची फुले पाठवणार आणि
त्यांनी भक्तांना सांगितलं की माझ्यासाठी आसन तयार करा, फुलांचं आसन तयार करा. आणि भक्तांनी शेवंतीचं, गुलाबाच्या फुलांचं त्यांना आसन तयार केलं. त्या आसनावर बसून श्री गुरु हे गुप्त झाले. श्री गुरूंनी आपल्या भक्तांना सांगितलं होतं की मी आजही इथेच आहे. त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका तिथे सोडलेल्या आहेत आणि आजही भक्त तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेतात. आणि जो कोणी गाणगापुरात जाऊन त्यांचं दर्शन घेतो, निर्गुण पादुकांचं दर्शन घेतो, अर्थात त्यांना दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो. कारण की दत्त महाराज अजूनही तिथे वास करतात. गाणगापुरात जाणारी व्यक्ती मग तिला कुठलीही बाधा असो ती दत्त महाराजांच्या कृपेने नक्कीच नष्ट होते. इतकं महत्त्व आहे त्यांच्या दर्शनाला, इतकं महत्त्व आहे त्या स्थानाला. तर बघा, त्यांनी सांगितलं होतं की माझी निर्गुण पादुका मी इथे सोडून जात आहे. जो कोणी व्यक्ती यांचं पूजन करेल, यांचं भक्तिभावाने दर्शन घेईल, त्याच्या नेहमी पाठीशी राहील, त्याच्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी मी नक्कीच सोडवेल आणि त्यांना मार्ग दाखवेल होत असतात. तर असो, बघा, तुम्हाला सोमवारी 2 फेब्रुवारीला 51 आणि 52 अध्याय वाचायचा आहे. बघा, पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4पर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा. हे 2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. फक्त दुपारी 12 ते 12:30 तुम्हाला ही सेवा करायची नाही, कारण की या काळामध्ये आपण कुठलीही दत्त महाराजांची सेवा करत नाही, कारण की हा काळ दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे. त्यामुळे त्यानंतर बघा, तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य कोणतं दाखवायचा? तुम्ही जे काही बनवणार, वरण, भात, भाजी, चपाती, तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. जर शक्य असेल घेवड्या शेंगाची भाजी बनवणं, तर श्रावणी घेवडा जो असतो तो, तर नक्की बनवण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं, नाही शक्य, तुम्हाला तुमच्या त्या शक्तीनुसार तुम्ही जे काही बनवणार तर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, काहीच हरकत नाही. नैवेद्य तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि व्यवस्थित ताटामध्ये नैवेद्य भरून तो तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आरती पण करायची आहे. आरती कोणती करायची? अर्थात गणपती बाप्पांची, त्यानंतर दत्त महाराजांची, आपल्या स्वामी महाराजांची, कुलदेवीची तुम्ही आरती करू शकता. अशापर्यंत तुम्हाला आरती करायची आहे. त्यानंतर बघा, अजून एक नैवेद्य तुम्हाला इथे ठेवायचा आहे, तो म्हणजे बेसनाचे लाडू. या बेसनाच्या लाडूंना खूप महत्त्व आहे या दिवशी नैवेद्य म्हणून. बाकी तुम्ही नैवेद्य कोणताही दाखवा, पण बेसनाचे लाडू तुम्हाला या दिवशी नक्कीच दाखवायचे आहे. एका डब्यामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू, तुम्ही घरी बनवा, विकत आणा, काहीच हरकत नाही. एका डब्यामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू, त्यामध्ये तुळशीपत्र तुम्हाला घालायचं आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला आपल्या स्वामींपुढे, दत्त महाराजांपुढे तुम्हाला ठेवायचा आहे. आणि बघा, बेसनाचे लाडू तुम्हाला त्याच दिवशी खायचे. जो नैवेद्य तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात, वरण, भात, भाजी, चपाती, तो नैवेद्य तुम्ही नंतर लगेच खाऊ शकता 15 ते 20 मिनिटांनी. पण जो बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात, ते लाडू तुम्हाला त्याच दिवशी खायचे नाही. तर ते लाडू तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी तुम्हाला तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे, लक्षात घ्या. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला पाळायची आहे. आणि तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल, तुम्हाला अभिषेक करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रात जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता. तारक मंत्राचं पठण करत करत तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक पाराने करा, दुधाने करा, पंचामृताने करा. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर अर्थात स्वामींना किंवा दत्त महाराज तुम्ही हेना अत्तर लावू शकता. त्यांना तुम्ही पिवळी फुले अर्पण करू शकता. नाही पिवळी फुले अर्पण करणं शक्य, तुम्ही तुमच्याकडे जी कोणती फुले अवेलेबल असतील ती तुम्ही अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा, आरती करा आणि जे तुम्हाला सेवा सांगितली आहे त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.